आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आषाढी एकादशी दिवशी ज्याप्रमाणे आपण व्रत करत असतो, सेवा करत असतो, पूजा करत असतो बघा, या सर्वात जर आपल्याला फळ मिळवायचं असेल तर आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आवर्जून महत्त्वाचे काय असे नियम पाळायचे आहेत. तर हे नियम कोणते आहेत त्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय साई चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादश असते बघा. आणि आषाढी एकादशी दिवशी आपण विशिष्ट प्रकारे पूजा सेवा आपल्या घरामध्ये करत असतो. आषाढ महिन्याला सुरुवात झाल्यानंतर आषाढी एकादशी येते बघा. आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली गेली आहे. आषाढी एकादशी दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि हा त्यांचा योग निद्रेचा कालावधी हा 4 महिन्याचा असतात बघा. यासाठी या 4 महिन्यामध्ये आपण कोणतीही शुभ कार्य करत नाही. म्हणजेच कधी कुणाचं लग्न करत नाही किंवा वास्तुक शांती करत नाही. असे महत्त्वाचे जे कार्य असतात ते आपण ह्या 4 महिन्यामध्ये विशेषतः करत नाही बघा. पण आषाढी एकादशी दिवशी आपण प्रत्येक भक्तजण बघा अगदी श्रद्धेनं मनापासून व्रत करत असतो आणि पूजा सेवा सुद्धा करतो बघा. पण काही वेळेला काय होतं की आपल्याकडनं ना काही गोष्टींचं पालन होत नाही किंवा काही नियमाचं आपल्याकडनं पालनच होत नाही. त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगते की ज्या पण व्यक्ती आषाढी एकादशीचा व्रत करत आहेत त्यांनी सुद्धा हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. किंवा ज्या व्यक्ती बघा आषाढी एकादशीचा उपवास करणार नाहीत काही कारणांमुळं किंवा काहींना आरोग्याच्या समस्या असतात, काहींना गोळ्या चालू असतात, काहींना शुगर बीपी असते, त्यामुळे त्यांना आषाढी एकादशीचं व्रत करता येत नाही. पण त्यांनी सुद्धा आवर्जून हे महत्त्वाचे नियम आषाढी एकादशी दिवशी नक्कीच पाळा. आता ज्या व्यक्ती उपवास करणार नाही ते पूजा सेवा तर नक्कीच करू शकतील, कारण वर्षातून एकदा आषाढी एकादशी येत असते. तर आपल्याला कोणते नियम पाळायचे की ज्यामुळं आपण केल्या सेवेचं पूजेचं आपल्याला फळ मिळेल. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की आषाढी एकादशी कधी ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते बघा. 2026 मध्ये 25 जुलै 2026 या दिवशी शनिवार आहे बघा. आणि ह्या दिवशी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे तर पहिला नियम तुम्हाला सांगते बघा. या दिवशी आपल्याला आवर्जून आपण जे पण व्यक्ती व्रत करत आहेत बघा त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा सांगते की काही व्यक्ती अशा असतात की ते आषाढी एकादशीचा उपवास जो असतो तो निरंकार करतात. म्हणजे काहीही खात नाहीत, ते निर्जली उपवास करतात. ते फळं दूध ह्या गोष्टी सुद्धा ते खात नाहीत. एकदम निरंकार उपवास ते करत असतात. कारण आषाढी एकादशी दिवशी देवांचा सुद्धा उपवासच असतो. तुळशीचा सुद्धा उपवास असतो बघा. कारण तुळशी सुद्धा ही भगवान विष्णूंना विशेष प्रिय आहे आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असते. यासाठी आषाढी एकादशी दिवशी देवांचे सुद्धा उपवास असतात आणि तुळशी माते सुद्धा उपवास असतो. यासाठी पहिल्यांदा सांगते की ज्या व्यक्तींना शक्य असेल त्यांनीच निरंकार उपवास करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी दूध फळे जे पण उपवासाचे पदार्थ असतील हे खाऊन उपवास जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालेल. उपवास आपण मनापासून करत असतो. आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली सेवा ही खूप महत्त्वाची असते बघा. तर आता मी तुम्हाला नियम सांगते की कोणते असे नियम आहेत महत्त्वाचे की जे आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. आणि तुम्ही जर ह्या नियमाचं पालन जर न करता जर तुम्ही व्रत केलं, सेवा केली, पूजा केली तर तुम्हाला त्याचे उलटे दोषच लागत जाणार आहेत. कारण हे नियम आहेत आणि ह्या नियमाचं पालन करूनच आपल्याला सेवा पूजा व्रत हे सर्व करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते. आषाढी एकादशीचा उपवास हा 25 जुलैला आहे. म्हणजे 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. काही व्यक्ती काय करतात की आदल्या दिवशी मांसाहार करतात आणि दुसऱ्या दिवशी ते उपवास करतात. तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की आपण आदल्या दिवशी जरी मांसाहारी पदार्थ खाल्ले तरी ते आपल्या पोटामध्ये 24 तास असतात आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण लगेच उपवास करत असतो. तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा मांसाहारी पदार्थ आदल्या दिवशी खायचा नाही. आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करून पूजा करून सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. उलट तुम्हाला त्याचे दोषच लागणार आहेत. यासाठी हा नियम आवर्जून पाळायचा आहे. अजून दुसरा नियम असा आहे बघा की आषाढी एकादशीचा उपवास आपण हा सकाळी धरतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो. म्हणजे द्वादशीला हा उपवास आपण सोडत असतो. तर काही व्यक्ती अशाही करतात की द्वादशीला उपवास सोडतात आणि त्याच्यात संध्याकाळी सुद्धा मांसाहारी पदार्थ खातात. तर ह्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. कारण आपण तो उपवास दिवसभर केला असतो बघा आषाढी एकादशी दिवशी.
दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडतो आणि तुम्ही संध्याकाळी जर असे पदार्थ खाल्ले तर तुम्ही केल्या सेवेचं व्रताचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही. हा नियम तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे. तुम्ही ह्या नियमाचं पालन करून व्रत करा, सेवा करा. नक्कीच बघा तुमची मनोकामना जी पण असेल ती नक्कीच पूर्ण होईल. आता तुम्हाला अजून एक नियम सांगते बघा. आषाढी एकादशीचा उपवास हा आपण सकाळी धरत असतो. म्हणजे आषाढी एकादशी 25 जुलै तर आपण सकाळी उपवास करतो. दिवसभर हा उपवास करतो. रात्रीसुद्धा आपला उपवास असतो. आपण रात्री उपवास सोडत नाही. तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो बघा. पण काही व्यक्ती काय करतात की दिवसभर आषाढी एकादशीचा उपवास करतात आणि संध्याकाळी त्या दिवशीच हा उपवास सोडून देतात. तर ही चूक तुम्हाला कधीही करायची नाही. भले तुम्हाला उपवास करणं जर शक्य नसेल तर तुम्ही नका करू. तुम्हाला नाही होत तर तुम्ही पूजा, सेवा जरी तुमच्याकडनं झाल्या तरी खूप आहेत. तुम्हाला नाही शक्य होत तर नका करू. पण अशी चूक करू नका. कारण आषाढी एकादशीचा उपवास हा सकाळी धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशीच नियमाप्रमाणे तो उपवास सोडायचा असतो. द्वादशी दिवशी आपल्याला उपवास सोडत असताना ही चूक तुम्हाला करायची नाही. हा नियम नक्की आवर्जून पाळा. द्वादशी दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण काही साधं चपाती, भाजी जे पण बनवलं असतं त्या सर्वाचा नैवेद्य आधी देवांना दाखवायचा आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, अजून एक नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे बघा. तुम्हाला एक सांगते की आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादश असते बघा आणि ही वर्षातून एकदाच येते. आपण खूप जण सेवा पूजा ह्या दिवशी घरामध्ये करत असतो. तुम्हाला ना आवर्जून विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती जरी असेल तर आवर्जून तुम्हाला बघा तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता आषाढी एकादशी दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुळस तोडायची आहे किंवा तुळशीची पानं घ्यायची आहेत काढून. तर ही चूक तुम्हाला करायची नाही. तुम्हाला आदल्या दिवशीच बाजारातून तुळशीची जी पानं असतील किंवा तुळस जी असेल ती घरामध्ये आणून ठेवायची आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी अर्पण करायचे आहे. आषाढी एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो. कोणत्याच एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो. तुळशीला जल अर्पण करायचं नसतं. ह्याचा अर्थ असा नाही की तुळशीची पूजाच करायची नाही. आषाढी एकादशी दिवशी तुळशी मातेचा निर्जली उपवास असतो, निरंकाळ उपवास असतो. ह्यासाठी एकादशी दिवशी आपण तुळशीला जल आणि स्पर्शसुद्धा करत नाही, जलसुद्धा अर्पण करत नाही. तर ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं, ह्या दिवशी तुम्हाला लांबूनच तुळशीला दिवा धूपार्थ ओवाळायचा आहे, लांबूनच हळदी कुंकू व्हायचं आहे आणि लांबूनच नमस्कार करायचा, तुळशीला स्पर्श करायचा नाही. हा नियम आहे आणि हा नियम आवर्जून पाळायचा आहे. खूप महिलांकडनं ह्या चुका होत असतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. ह्या दिवशी ना विशेषतः काही गोष्टींची काळजी घ्यायची, जे उपवास करणार नाही ह्यांच्यासाठी सुद्धा सांगते बघा. ह्या दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची पूजा, सेवा घरामध्ये करणार आहात. कारण आषाढी एकादशी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो बघा आणि आपण प्रत्येकजण वेळात वेळ काढून पूजा, सेवा ही घरामध्ये करतच असतो बघा. यासाठी आवर्जून अशा महिलांना सांगते किंवा अशा व्यक्तींना मी सांगते की तुम्ही जर उपवास करत नाही म्हणजे तुम्हाला काही गोळ्या किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, यामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य नाही. पण तुम्हाला ह्या दिवशी ना आवर्जून काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. या दिवशी आपल्याला तामसी पदार्थ खायचे नाहीत. म्हणजे तुम्हाला कांदा लसूण वापरलेली कोणतीही भाजी ह्या दिवशी खायची नाही. साधं जेवण तुम्हाला चपाती ज्याच्यामध्ये कांदा लसूण घातलेली नाही अशी तुम्हाला एखादी भाजी बनवून खायची आहे बघा. साधं तुम्हाला जेवण ह्या दिवशी जेवायचं आहे. विशेषतः ह्या दिवशी जेवणामध्ये आपल्याला तांदूळ म्हणजेच भात खायचा नाही. आषाढी एकादशी दिवशी ज्या व्यक्ती उपवास करणार नाहीत त्यांनी जेवणामध्ये भात खायचा नाही आणि कांदा लसूण वापरलेली भाजी आपल्याला खायची नाही. जर तुम्ही ह्या चुका केल्या ना तर तुम्ही कितीही पूजा करा, कितीही सेवा करा, याचा काही सुद्धा तुम्हाला त्याचं फळच मिळणार नाही. कारण हे आपण करत जातो ह्या चुका आणि ह्याचे उलटे दोष हे आपल्याला लागत जातात. आषाढी एकादशी दिवशी बघा सगळ्या देवांचा उपवास असतो. यासाठी आषाढी एकादशी दिवशी चुकूनही आपल्याला भाजी चपातीचा नैवेद्य देवांना अर्पण करायचा नसतो. ह्या गोष्टींची काळजी घ्या. कारण खूप महिलांकडनं ह्या चुका होत असतात नकळत. आपण ह्या दिवशी त्यांना उपवासाचे पदार्थ म्हणजे फळे, दूध ह्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकतो. दिवशी तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्ती जर तुमच्या घराची आली किंवा तुम्हाला दिसली तर तिला नक्की आवर्जून तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जी मदत करता येईल ती मदत नक्की करा. कारण आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी आपल्याला दिवसभर विठ्ठल 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 ह्या नामाचं नामस्मरण करायचं आहे बघा. कारण आषाढी एकादशी दिवशी आपण जास्तीत जास्त जेवढं नामस्मरणामध्ये राहणार
जेवढं व्रत करणार, जेवढे पूजा सेवा करणार बघा, जेवढा शुद्ध भाव ठेवून अगदी श्रद्धेनं मनापासून जेवढं तुम्ही नामस्मरणात राहणार, जेवढी तुम्ही पूजा करणार, तुम्हाला जे पण करता येईल त्या सेवा तुम्ही करणार, तेवढे तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचा नक्कीच कृपाशीर्वाद मिळणार बघा. आणि सर्व भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. विठ्ठल भक्तांसाठी तर खूप महत्त्वाचा असतो बघा. आपले स्वामी महाराजांचा अवतारच सगळे देव आहेत. यासाठी ज्यांच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जरी नसेल, आपल्या स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती जरी असेल ना, तर आवर्जून ह्या सेवा करा. स्वामींच्या मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करा न चुकता. कारण आषाढ एकादशी आहे. सेवा करता, जी पूजा करता, त्याचं फळ तुम्हाला जर मिळवायचं असेल तर हे नियम आवर्जून पाळा. जे उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे नियम आहेत. जे उपवास करणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे सर्व नियम आहेत. या सर्व नियमाचं पालन करा, व्यवस्थित उपवास करा आणि विठ्ठल रुक्मिणीचा एक कृपाशीर्वाद मिळवा. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली, ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.